नमस्कार. पूजाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण हिरव्या वाटाण्यापासून खमंग अशी चटणी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी हिरवे वाटाणे घेतलेत. त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या टाकायच्या आणि आपल्याला हे भाजायचं आहे. छान खमंग असं भाजायचं, त्यामुळे चटणी छान लागते. एकसारखं हलवत आपल्याला हे भाजायचं आहे, त्यामुळे छान व्यवस्थित भाजलं जाईल. वाटाणे आता हलकेसे भाजलेले आहेत. आणखी थोड्या वेळासाठी आपल्याला भाजून घ्यायचेत. इथे मी वाटाणे अशा प्रकारे भाजून घेतलेत. गॅस बंद करून काढून घेऊया. हे वाटाणे आता खलबत्त्यामध्ये टाकायचे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे आपल्याला थोडंसं जाडसर वाटायचं आहे. मिक्सरमध्ये वाटू नका. खलबत्त्यामध्ये वाटलेली चटणी चवीला छान लागते, त्यामुळे खलबत्त्यातच वाटून घ्या. इथे मी अशा प्रकारे वाटून घेतलेला आहे. आता याला फोडणी देऊया. त्यासाठी कढई ठेवली आहे गरम व्हायला. यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की 1 चमचा जिरे, 1 छोटा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट टाकायचं. लगेच यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं. गॅसची फ्लेम कमी करायची, त्यामुळे मसाले जळणार नाहीत. आणि तयार वाटण यामध्ये टाकायचं आणि हे आपल्याला परतायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता 4 ते 5 मिनिटासाठी आपल्याला हे परतायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, त्यामुळे करपणार नाही. हा ठेचा चवीला खूप छान लागतो. तुम्ही टिफिनसाठीही बनवू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. इथे मी एकसारखं हलवत छान असं परतून घेतलेलं आहे. आपला झटपट खमंग वाटाण्याची चटणी 5 मिनिटांमध्ये तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.